यूपीए सरकारचे संकटमोचक ठरलेले प्रणव मुखर्जी सुरुवातीपासूनच कर्तृत्ववान राहिलेत. राजकारणात त्यांचा हात धरणं तसं कठीणच, पण त्याचबरोबर अर्थशास्त्राचे विद्यार्थी नसूनही अर्थकारणातही ते बड्यांना मात देतात, ही त्यांची खासियत आहे. 33 वर्षांपूर्वी 21 जुलै 1969 रोजी या घरातल्या रेडिओजवळ सगळ्या कुटुंबियांचे कान एकवटलेले होते. बांगला न्यूज बुलेटिनला सुरुवात झाली आणि नील आर्मस्ट्रॉंगनं चंद्रावर पाऊल ठेवल्याची बातमी आली. आणि त्यानंतर आलेल्या बातमीनं तर घरातल्या कुणाचीही पावलं जमिनीवर नव्हती. सच कहूं तो मैंने यही सोचा था कि वो डीएम या अध्यापक बनेगा, पर उसने जमीन पे बैठ के आसमान को छू लिया. 1969 मध्ये पहिल्यांदाच प्रणव मुखर्जी राज्यसभेवर सदस्य म्हणून निवडून गेले. त्यावेळी त्यांचं वय होतं केवळ 35 वर्ष. तेव्हापासून ते आतापर्यंत सत्ता आणि राजकारणात त्यांनी एक मोठा टप्पा गाठलाय. प्रणवदांनी कधी अर्थशास्त्राचा अभ्यास केला नाही, मात्र लहानपणापासूनच त्यांना या विषयाची जाण होती असं त्यांचे निकटवर्तीय सांगतात. लहानपणी प्रणवदांना घरातले सगळे पोल्टू अशी हाक मारत. त्यांची आई त्यांना दुकानातून सामान आणण्यासाठी गरजे इतकेच पैसे मोजून द्यायची. तरीही प्रणवदा त्यातूनही काही पैसे वाचवायचे. हे कसं जमायचं असं विचारल्यावर प्रणवदा सांगायचे, आई पैसे मोजायची, सामानाचं वजन नाही. माँ उसके पाठशाला ना जाने को लेकर चिंतित थी. उसके बाद वो दूसरे स्कूल में गया. प्रिंसिपल ने कहा, मैं तुमसे सवाल पूछूंगा, अगर जवाब दे पाए तो भर्ती होगी. उसने सारे जवाब दे दिए. यही उसके मेधावी होने का परिचय था. 75 वर्षीय प्रणवदांनी गेल्या 4 दशकांहून अधिक कालखंडात आपल्या कर्तृत्वानं आपलं वेगळं स्थान निर्माण केलंय. त्यांच्या विद्वत्तेची आणि राजकीय कौशल्याची झलक वेळोवेळी दिसली आहे. म्हणून राष्ट्रपती पदासाठी त्यांचं नाव पुढे आलं तेव्हा त्यांच्या नावाला पाठिंबा वाढतच गेला. झी 24 ताससाठी ब्युरो रिपोर्ट.